जर आपली दिवाळी ऐन मे महिन्याच्या उन्हाळ्यात आली असती तर, किंवा गणपती बाप्पांचं आगमन चक्क कळ्याच्या थंडीत झालं असतं तर, ऐकायला विचित्र वाटतं ना? पण हे खरं घडलं असतं जर आपल्या भारतीय पंचांगात अधिक मास नावाची संकल्पना नसती राहिली तर. आज आपण याच 13व्या महिन्याचं रहस्य उलगडणार आहोत, विज्ञानाच्या नजरेतून आणि एका प्राचीन गोष्टीच्या माध्यमातून. सगळ्यात आधी समजून घेऊया की हा महिना दर 3 वर्षांनीच का येतो. यामागे कोणतीही जादू नाही, तर शुद्ध गणित आहे. आपल्याकडे 2 प्रकारची वर्ष असतात. एक असतं सूर्यवर्ष, म्हणजेच 365 दिवस, ज्यानुसार ऋतू बदलतात, आणि दुसरं असतं चंद्रवर्ष, म्हणजेच 354 दिवस, ज्यानुसार आपल्या तिथी चालतात. आता गंमत पहा, या दोघांमध्ये दरवर्षी 11 दिवसाचा फरक पडतो. पहिल्या वर्षी 11 दिवस, दुसऱ्या वर्षी 22 दिवस, आणि तिसऱ्या वर्षी हा फरक होतो तब्बल 33 दिवसांचा, म्हणजेच पूर्ण 1 महिना. निसर्गाचा आणि ऋतूचा हा ताळमेळ बिघडू नये म्हणून दर 32 महिने आणि 16 दिवसांनी पंचांगात एक जास्तीचा महिना जोडला जातो, ज्याला आपण म्हणतो अधिक मास. 2026 मध्ये हा महिना मे महिन्यात येणार आहे, ज्यामुळे आपली कालगणना पुन्हा एकदा अपडेट होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की महिने तर 12च असतात, मग हा 13वा महिना कुठून आला? तर सोपं आहे. या वर्षी म्हणजे 2026 मध्ये ज्येष्ठ महिना 2दा येईल, पण आपण त्याला 13वा महिना न म्हणता अधिक ज्येष्ठ आणि निज ज्येष्ठ म्हणतो, कारण आपल्या राशी 12च आहेत, म्हणून महिनेही 12च राहतात. फक्त ज्येष्ठ महिन्याची लांबी वाढवून आपण निसर्गाचा बॅलन्स साधतो. पुराणानुसार या अधिक मासाची एक अतिशय भावूक गोष्ट सांगितली जाते. जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा प्रत्येक महिन्याला एक एक मालक म्हणजे स्वामी देण्यात आला, पण या 13व्या महिन्याचा मालक व्हायला कोणीच तयार नव्हतं. सूर्याचं संक्रमण न झाल्यामुळे याला मलमास म्हणजेच अशुद्ध महिना म्हटलं गेलं. लोक या महिन्याची निंदा करू लागले. हा महिना अशुभ आहे, यात काहीच चांगलं घडत नाही. स्वतःची बदनामी सहन न होऊन हा महिना एका माणसाचे रूप घेऊन वैकुंठात गेला. तिथे भगवान विष्णूंच्या पाया पडून तो रडू लागला, प्रभू माझा काय दोष? जर मी अशुद्ध आहे तर मला जन्माला का घातलं? मला मृत्यू द्या, पण हा अपमान नको. विष्णूंनी त्याला मायेने जवळ घेतलं आणि त्याला थेट गोलोकात भगवान श्रीकृष्णांकडे नेलं. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याला जगात कोणीही आपलं म्हणत नाही त्याचा मी स्वतः होतो. आजपासून मी तुला माझं सर्वात प्रिय नाव देतोय, पुरुषोत्तम. आजपासून तू अशुद्ध नाहीस, तर तू सर्व महिन्यांचा राजा असशील आणि तुझी भक्ती करणाऱ्याला अक्षय पुण्य मिळेल. अशा प्रकारे एका उपेक्षित महिन्याचा पुरुषोत्तम मास झाला. आता बोलूया आपल्या लाडक्या खानदेशबद्दल. खानदेशात अधिक मासाला धोंड्याचा महिना म्हणतात आणि इथे या महिन्याची मजा काही वेगळीच असते. गुळाचे आणि पिठाचे जे जाडीदार, खुसखुशीत आणि दिसायला थोडे खडबडीत अनारसे तळले जातात, त्यांनाच खानदेशात प्रेमाने धोंडे म्हटलं जातं. खानदेशात एक खूप जुनी आणि गोड समजूत आहे. जवाई म्हणजे विष्णूंचा अवतार. आता अधिक मास हा तर स्वतः भगवान विष्णूंचा म्हणजेच पुरुषोत्तमांचा महिना, मग आपल्या घरच्या विष्णूचा म्हणजेच जवायाचा मान नको का राखायला? म्हणून सासरकडून जवायाला आवर्जून निमंत्रण दिलं जातं. हा पाहुणचार बघण्यासारखा असतो. तांब्याच्या लखलखत्या ताटात 33 धोंडे सजवले जातात. त्यावर दिवा लावून नवीन कपड्यांसह जवाईची रितसर पूजा करून हेवांतांना दिलं जातं. ही 33 संख्या आपल्या 33 कोटी देवांचं प्रतीक मानली जाते. जवायाचा मोठ्या थाटात पाहुणचार करणं हा खानदेशी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. खानदेशात जसं जवायाचा थाट असतो तसाच तो विदर्भात आणि कोकणातही दिसतो. कदाचित तिकडे पदार्थांची चव थोडी बदलत असेल, पण त्यामागचा नात्यातला गोडवा मात्र तोच असतो. लोक विचारतात की अधिक महिन्यात इतकी पूजा का करायची? शास्त्रात सांगितलंय, अधिक मासात केलेल्या जपाचं फळ 1000 पटीने जास्त मिळतं. या महिन्याचे स्वामी भगवान विष्णू म्हणजे श्रीकृष्ण आहेत, म्हणून विष्णू नामाचा जप सर्वात महत्त्वाचा मानला जातो. अनेक लोक या महिन्यात भागवत कथेचे श्रवण किंवा वाचन करतात. या महिन्यात स्वतःच्या शरीरावर आणि मनावर नियंत्रण ठेवणे ही देखील एक मानसिक सेवा मानली जाते. आणि हो, अधिक मासातील सर्वात मोठी सेवा म्हणजे परोपकार. केवळ देवधर्माचे कर्मकांड न करता एखाद्या भुकेलेला अन्न देणं किंवा गरजूला मदत करणं हीच खरी विष्णू सेवा आहे, कारण जनात जनार्दन असतो. हा काळ लग्नासारख्या बाह्य सोहळ्यांचा नसून स्वतःला अंतर्मनातून शुद्ध करण्याचा आहे, म्हणून याला संधी काळ म्हणतात. कसा वाटला हा विज्ञानाचा आणि परंपरेचा मेळ?
तुमच्याकडे अधिक मास किंवा धोंड्याच्या महिन्याबद्दल आणखीन काही खास आठवणी किंवा पद्धती असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल अशी माहिती जाणून घ्यायला आवडेल तेही मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही देवनिकला सबस्क्राईब केलं नसणार तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.